व्हिडिओला सुरुवात करते। टीचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। 15 ऑगस्टचा दिवस आहे। आजूबाजूला तुम्हाला गाड्या दिसत आहेत, झेंडे दिसत आहेत। तर मी निघाले बोईसरला। आत्ता मला जायचं मुंबईला 7:30ची लोकल पकडायचे। आदल्या दिवशीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला, सगळे रिपेअरिंगचे सगळे ज्यांचे काही ड्रेसेस होते ते देऊन झालं होतं। सकाळी मला रात्री एक निरोप आला की एका शाळेमध्ये मला जे काही शूट घ्यायचं होतं, म्हणजे मी शिवलेले ड्रेसेस होते, सोशल मीडियावरती टाकणार नाही पण फोटो आणि व्हिडिओ तर ते भेटतात मला। तिथे गेले मी। त्यानंतर मला सरांचा फोन आला की तुला मुंबईला जायचं आहे, खूप दिवसापासूनचं चाललं होतं। तर ते मला घ्यायला आले आणि 7:30ची लोकल पकडायची होती। एका सेकंदासाठी ती माझी लोकल चुकली, कारण रेल्वे स्टेशनच्या इकडं रॅली निघणार होती बाईकवरती, त्यामुळे तिथं पूर्ण ट्रॉफिक लागलेला। आणि तिथून मी 7:30चे लोकलने पालघरला उतरून फ्लाइंग रॅनी पकडणार होते, कारण मला बोरिवलीला लवकर पोचायचं होतं। ती गाडी थांबत नाही, त्यामुळे लवकर पोचतो। बऱ्याचदा मी अशीच करते, म्हणजे ह्याच्यावरून बोईसरवरून निघते आणि तिथून गेलं की मला ती गाडी भेटते। या मुलांना पाहिलं की मला माझं बालपणीचे दिवस आठवतात। आम्ही ही कशी तयारी करायचो, कसा तो दिवस साजरा करायचो। बोईसर ते पालघर जाईपर्यंत छोटे छोटे गाव आहेत। सगळ्या गावातले शाळेचे मुलं इतकी मस्त तयारी करून जात होते, ते मला पाहायला भेटलं। कारण ते कधीच भेटत नाही, कारण 15 ऑगस्टला शक्यतो शाळेचं काय असेल तर देऊन मी कॉलनीत येते, कारण क्लबला झेंडावंदनला मी शक्यतो जातेच, तो एक माझा फिक्स असतं। त्यामुळे हे कधी पाहायला भेटत नाही, पण ते मिस झालं। पण इकडं खूप छान असं सगळं मुलांचं पाहायला भेटलं, खूप छान वाटत होते। सगळ्या शाळांचे ड्रेसअप जे आहे ते वेगवेगळे होते। बऱ्याच ठिकाणी मुलं आपले पारंपरिक ड्रेस, नऊवारी किंवा परकर, पोलके असे घालून जसं शाळेचं गेटअप किंवा डान्स असतात त्यातही मुलं बरेचसे बघायला भेटले। ते जास्त मी कॅमेऱ्यात कॅप्चर केलेलं नाही आहे, कारण खूप फास्ट जात होतो आम्ही, त्याच्यामुळे। तर मी आत्ता पोचले पालघर स्टेशनला। फ्लाइंग राणी गाडी पकडायची आहे। शाळेत जे ड्रेसेस होते ते सगळे दिले। शाळेतलं शूट घेऊ शकत नाही, म्हणजे मागे एकदा विचारलेलं, कोणी पेरेंट्स नंतर काय तक्रार केली तर ते योग्य वाटत नाही, म्हणून मी घ्यायलाच जात नाही। आणि ऑलरेडी शाळेत अलाउड करतील की नाही ह्याची खात्री नव्हती, कारण ते ड्रेसही मी तुम्हाला दाखवले नव्हते। ते बोलले तुम्ही या, पहा, थोडेसे फोटो ते काढा, सोशल मीडियावर चालणार नाही। मी आले पालघर स्टेशन लागतो। बोईसर मेमू थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे। 013 बोरिवली स्टेशनला उतरलो। तिथून रिक्षाने आम्हाला जिथं जायचं होतं आम्ही तिथं चाललो आहे। तिथलं कुठलंही शूट नाही आहे आणि परत मी बोरिवलीला येणार आहे तीच गाडी पकडण्यासाठी। तर
थोड्या वेळात आमची गाडी येणार होती. मी थोडंसं आजूबाजूचं शूट घेतलं आहे. ही लोकल आहे आणि तुम्हाला गर्दी दिसत असेल. आज सुट्टी आहे, बऱ्यापैकी गर्दी कमी असते, नाहीतर इथं तुम्हाला उभं राहायला पण जमत नाही, इतकी गर्दी असते. पालघरला वेळेत ती गाडी पोचली, बरोबर 7:30ला पोचली. 7:20चं टायमिंग होतं आणि 7:40ला लोकल आहे बोईसरला जाण्यासाठी. 10 मिनिट होतं आणि मग मी तिकीट काढले आणि लोकलला बसले. मी इथे तुम्हाला दिसते लोकलला आज जास्त गर्दी नाही आहे. उतरताना पाहू. बोईसरला उतरले आणि रिक्षा पकडले. बरोबर 8 वाजता पोहोचले. किम्याचा डान्स होता, त्याचं शूटिंग घ्यायचे होते. बऱ्याच जणांचे ड्रेसेस शिवलेले होते. त्याने मला सगळ्यांनी सांगितलं होतं की आज संध्याकाळी म्हणजे 15 ऑगस्टला संध्याकाळी आमचे प्रोग्राम असणार आहेत, तर तुम्ही या. मी रिक्षात बसले आणि कॉल आला. दिवसभर एक गडबड झाली, म्हणजे माझ्या फोनला रेंज नव्हता. जो BSNL आहे आणि ज्यांच्या सगळ्यांकडे तोच नंबर आहे, कारण ऑर्डरसाठी मी तोच नंबर देत असते, त्यामुळे त्याला रेंज नव्हतं. त्यामुळं व्हॉट्सअप बंद, काय नेटच नाही, त्यामुळं कुणालाही रिप्लाय करता आलं नाही. मी जे ड्रेसेस स्टिच केलेत, कॉलनीतले च्या बाहेरचे बरेच ड्रेसेस होते, त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम हा वेळ आहे. 5-6 ड्रेसेस खूप महत्त्वाचे होते, जे साडीमधून शिवले होते, नऊवारी होते, मुलींचे होते, ते मला शूट घ्यायचं होतं, कारण ते क्लिप माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि ते जे व्हिडिओ असतात जेव्हा मी यूट्यूबवर टाकते तेव्हाच मला ते ऑर्डर असतात, कारण प्रत्यक्षात पाहिलेलं डम्मीला घातलेलं खूप फरक असतं. प्रत्यक्षात जेव्हा त्या मुलांनी वेअर केलेलं किंवा नऊवारी असेल, जेव्हा त्या लेडीजने ते पूर्ण लुक तयार होतो नऊवारीचा ड्रेस साडी नेसून, तेव्हाच त्याचा तो एक गेटअप दिसतो, त्यामुळे ऑर्डर येत असतात. पण आज मला जिथं जायचं होतं तिथं खूप महत्त्वाचं होतं, त्यामुळे हे सगळं माझ्याकडून मिस झालं. मी म्हणले जे फोटो किंवा व्हिडिओ घेतले असतील ते पाठवतील, ते मला कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये टच करता येईल. तर असा आजचा माझा दिवस गेला. जेव्हा प्रोग्राम असतात तेव्हा ड्रेसअपला खूप महत्त्व असतं, तर ते ड्रेसअपचे जेव्हा फोटो येतात ते फोटो पाहूनच मला जास्त करून ऑर्डर असतात. तर असं आज माझ्या गडबड झाली. आणि सकाळी जिथं हे होतं, जे म्हणजे कॉलनीमध्ये कार्यक्रम, तिथले काही क्लिप माझ्या छोटीने घेतले होते, ते मी इथे ॲड करत आहे. ह्यातले ड्रेसेस जे असतात, जे रेंटवरती आणतात शक्यतो, कारण हे जे डार्क असं साटिनचे असतात, हे ड्रेसेस वापरण्यात येत नाहीत. आणि ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट हे ड्रेसेस जास्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला चालतात. आणि ह्याचे आता सेट बनवून आम्ही सुद्धा रेडी करून ठेवतो. ते माझ्याकडे सुद्धा कधी कधी भरतनाट्यम असेल, कथक असेल, त्याचे ड्रेसेस मीही रेडी करून रेंटवरती देते. परकर पोलके असतील आणि नऊवारी, हे बाकीचे असे झब्बे कुर्ते, ह्याची आली ऑर्डर, तर मला वाटलं तर मी ते घेते. असा आजचा दिवस गेला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कारण आज खूप धावपळीमध्ये मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. थोडंफारच क्लिप होते ते ॲड केलेत. आणि इथं क्लबच्या समोर हे गेम चालू आहेत, तर त्याचाही मला छोटासा क्लिप मिळाला, तोही ॲड केला. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.